मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 5 जणांना वारजे पोलिसांनी पहाटे जेरबंद केलं आहे। अमन आनंद मराठे वय वर्ष 27, आदित्य ज्ञानेश्वर गायके वय वर्ष 19, सिद्धार्थ दीपक एनपुरे वय वर्ष 20, समर्थ शिवशंकर पोमाजी वय वर्ष 18 आणि स्वप्नील बंडू सकट वय वर्ष 23 अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत। मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टी यांच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही। या घटनेनंतर इमारतीबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 12 जणांचे पथक स्थापन केले होते। या पथकाने घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले। त्यात एक जण बाजूला मोटरसायकल लावून इमारतीसमोर चालत येतो, इमारतीवर 5 गोळ्या झाडतो आणि चालत परत मोटरसायकल पर्यंत येऊन रस्त्यावर निघून जातो असं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला। संशयितांचं लोकेशन पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचं दिसून आलंय। मुंबई गुन्हे शाखेने वारजे पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली। वारजे पोलिसांनी कर्वेनगरमधून 5 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांना मुंबईत गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलंय। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की आरोपींची भूमिका घटनेसाठी वाहन उपलब्ध करून देणे आणि कट रचण्याशी संबंधित आहे। तर 5वा आरोपी शुभम लोणकर याला वॉन्टेड घोषित करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे।